सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावा 4 रन. मलट टीम टॉस जिंकून तुम्हाला बघायला गुळूंची टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मलट टीमला पुढे बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. अल्टिमेट क्रिकेट क्लब मलट 12 मध्ये हा बॉल यावेळेस हलकं अपील होतं मुख्य पंचांकडे, मात्र पंचांनी त्या चेंडूवरती कुठेही कोणतीही दाद दिलेली नाही. आज क्रिकेटचं वाढतं बलही तुम्हाला बघायला मिळेल. आज क्रिकेटची पार्श्वभूमी मोठी आहे. आज आपल्या भारतामध्ये क्रिकेटला मोठं बलय आहे. विशेष म्हणजे लाखो करोडो भारतीयांचा श्वास बनलेला हा खेळ म्हणून या क्रिकेटची ओळख आहे. आणि आज आपण वीर गावामध्ये आहोत. श्रीनाथ चषकाचं आपण पाहतो आणि एक मोठं आयोजन, 32 गावं या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. हा बॉल थोडासा स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू थोडं बॅक टू द बॉलर डाऊन द ग्राउंड दिसला. एकच धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. 5 षटकांची एक मोठी मॅच आहे. इथे जिंकला तर तुम्ही प्री क्वार्टर साठी क्वालिफाय व्हाल. प्री क्वार्टर जिंकल्यानंतर तुम्हाला क्वार्टर फायनल खेळण्याची संधी मिळेल आणि क्वार्टर फायनल जर जिंकला तर सुपर संडे धमाका 51,000 रुपयांसाठी तुम्ही एक आयकॉन ऑल इंडिया ओपनचा घेऊन या. त्यामुळे एक मोठी परभणी असणार आहे. मात्र लक्षात घ्या, हे जग हारणाऱ्याला कधी दुसरी संधी देत नाही आणि इथेही पराभूत होणाऱ्याला दुसरी संधी नाहीये. ओहो हो, फ्लोर लेनचा हा चेंडू स्विंग अँड मिस सिकाने लेन तुम्हाला बघायला मिळाली, चांगली सुरेख आहे. या निर्धाव चेंडू बरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती आतमध्ये होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावपलक्यावरती 6 धावा. अल्टिमेट 11 मलत 12 मध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण बघितलेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले बघायला मिळेल. पहिले 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहेत. त्यामुळं रेस्ट्रिक्शन्स फील्ड सेटअप वरती बघायला मिळतील आणि त्या रेस्ट्रिक्शनचा फायदा टीम चांगला घेणं आवश्यक आहे. आज मोठ्या स्पर्धा आहेत. पुरंदर तालुक्यातलं वीरचं गाव आहे. आज या तालुक्याला सुद्धा ऐतिहासिक महत्व मोठं प्राप्त आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा या तालुक्याला मोठा आहे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक महत्व सुद्धा आपण बघितलंय फार मोठं आहे. अध्यात्माचा विषय जर तुम्ही बघितला ना, अध्यात्म किती महत्वाचं आहे हल्लीच्या जीवनामध्ये जगत असताना. कारण एक गोष्ट सांगितली जाते की जर तुम्हाला तुमची समाधानाची व्याख्या पूर्ण करायची असेल ना, तर तुम्हाला अध्यात्माची जोड द्यायला असावी. आणि हल्लीचं युद्ध हे माणसाचं माणसाबरोबरीच आहे. बॉल यावेळेस पॉइंट मध्ये फटका फसला. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांबरोबर टक्कर देतील, धडकतील, मात्र त्यांनी चेंडू हातातून खाली पडू दिला नाही. आणि षटक क्रमांक 2 च्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मलट टीमला पडलेलं एक मोठं खिंडार. गुळूंची टीम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू फक्त इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असू देत. गुळूंची टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. षटक क्रमांक 2 च्या सुरुवातीलाच दुसरा धक्का हा टीम साठी पुढे असणार आहे. भागीदारी दिसत नाही. ओपनिंग भागीदारी इकडे आपल्याला बघायला मिळाली नाही. ओपनिंग भागीदारीचा अभाव थोडासा दिसलाय. भागीदारी महत्वाची असते टीम, लक्षात घ्या. कारण एक चांगली भागीदारी सुद्धा सामन्याचा निकाल बदलू शकते. त्यामुळे एक चांगली भागीदारी आता इथून पुढे बिल्डअप करणं, एखाद्या चांगल्या भागीदारीची आवश्यकता राहील टीम बॅटिंग टीम तुम्हाला. त्यामुळे मलतकडून ती भागीदारी आतमध्ये बघायला मिळेल का, हा सुद्धा एक महत्वाचा घटक बघायला मिळणार आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक एकेरी अंकामध्येच आहे तो 6 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर त्याचं षटक आतमध्ये तर न्यू राईट हँड बॅटर. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल सर बॅक टू द बॉलर खेळेल हा चेंडू. पुन्हा एकदा या बॉल वरती धावा येतील त्या 4 आणि या चौकाराच्या मदतीने धावा संख्या दुहेरी अंकामध्ये दाखल होईल. धावपलकीवरती धावा आहेत त्या 10. सगळी ताकद तुम्हाला पणाला लावावी लागणार आहे. कारण जिंकला तर पुढे संधी मिळणार आहे खेळण्याची. पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेचं दार तुमच्यासाठी बंद होणार आहे. क्रिकेटचा फॉर्म्युला किंवा क्रिकेट बद्दलचा इतिहास जर तुम्ही वाचला ना, तर नॉकआउट फॉर्म्युला आता अलीकडे आलाय. पूर्वीपासून क्रिकेटचा फॉर्मॅट हा प्रीमियर लीगचाच राहिलाय. मात्र आपल्या स्पर्धेमध्ये लीग नाहीये किंवा प्रीमियर लीग नाहीये, साखळी पद्धत नाहीये. इकडे नॉकआउट फॉर्म्युला हा आयोजकांनी ठेवलेला आहे. त्यामुळं नॉकआउट फॉर्म्युला ज्यावेळेस आपण वापरतो, पॉइंट बॉलचा कॉल अक्षय चांदगुडे सरांकडून, इथे सोप्या शब्दात सांगितलं जातं की तुम्हाला प्रत्येक मॅच फायनल सारखीच खेळावी लागते. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाणारी असू शकते. त्यामुळे इकडे तुम्हाला चुका करायला जास्त परवानगी नाही, कारण तुम्ही नॉकआउट फॉर्म्युला खेळताय. आज 8 गावं या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्यापैकी 7 गावांचा प्रवास संपेल. एक गाव आहे जे बक्षीसपात्र फेरीमध्ये येईल. क्लीन हिट, लॉग ऑफ उंच आकाश मार्गाना चेंडू डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे टाकून दिलेला हा ब्लास्ट आहे आणि या बॉल वरती मोहर आहे 36 धावांची. या सुपरसॉनिक हिट
एक मॅसिव्ह षटकार. या षटकारानं टीम अल्टिमेट 11 मळद बारामतीचा संघ पुढे येईल. 17 धावा धावपलकीवरती आहेत. बारामती तालुक्याला क्रिकेटची पार्श्वभूमी मोठी आहे, कारण बारामती तालुक्यातलं क्रिकेट गेल्या अनेक वर्षापासून प्रगत आहे. विशेष म्हणजे तालुका गटात तालुका निहायत प्रतियोगितेमध्ये बारामती तालुक्याची टीम कायम आपला दबदबा निर्माण करू नये. आणि आज बारामतीतली टीम हा बॉल अक्रॉस दी लाईन सरळ रोडच्या पलीकडे पुलाच्या वरतून पलीकडे बॉल मारलाय. आणि या बॉल वरती सुद्धा मोहर ही 6 धावांचीच राहील. हे थोडं मागडं षटक साबित ठरतंय की काय, अशा आता ती पुढे शंका तयार होते. जी फिल्डिंग टीम गुळूंचे 11 जानता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे. 2 षटकार आणि या 2 षटकाराच्या मदतीने धावा संख्या वाढली आहे. धावपलकीवरती 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपलकीवरती आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला असंच बघायला मिळेल. क्रिकेटचा खेळ तुम्हाला आनंद देईल, मात्र तो सहजासहजी देणार नाही. तुम्हाला त्यासाठीचे एफर्ट्सच द्यावे लागतात. आणि इकडे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळणार नाही. आणि जे सहज सोप्या पद्धतीनं मिळतं ते फार वेळ टिकत सुद्धा नाही. डॉट बॉल. धाव चेंडूची सांगता तिकडे बघायला मिळेल. 23 धावा धावपलकीवरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 5 षटकांचा एक मोठा बॅटल आहे. अ गुड मॅच, एक मोठी मॅच आहे. आणि मोठ्या मॅच मध्ये मोठाच खेळ तुम्हाला अपेक्षित आहे. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर तयार असतील ऑन स्ट्राईक एंडला. हा चेंडू कव्हर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल तिकडे दिसलाय. कव्हर मागे उभा करून ठेवलाय, त्यामुळे तिकडे जास्त रिस्क किंवा तिकडे जास्त धोका तिकडे निर्माण होणार नाही. 2 षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केली. पॉवर प्ले संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावपलकीवरती दाखवली जाते ती 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावांचा आकडा टीम मळत प्रथम बॅटिंग करत असताना टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या पुढे सेट करायचंय. आणि ते टार्गेट किती सेट केलं जाईल हे आता पाहायचं की 3 षटक अजून टीम तुमच्याकडे उर्वरित शिल्लक आहेत. आज क्रिकेटचा खेळ तुम्ही बघाल, हा खेळ प्रत्येकाला टीव्हीवरती बघायला तरी आवडतो किंवा मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाने या खेळावरती अगदी मनापासून प्रेम केलंय. आणि आपल्या या बीड गावामध्ये सुद्धा प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेवरती मनापासून प्रेम करताना दिसलाय. आणि आजही प्रेक्षकांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणावरती आहे. तर काही ऑनलाईन व्ह्यूअर्स सुद्धा इथे आमच्या बरोबर त्या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होतोय. अशा आमचे जे ऑनलाईन व्ह्यूअर्स इथे आमच्या बरोबर जॉईन होत आहेत त्यांचंही या स्पर्धेमध्ये मी मनापासून स्वागत करू. आज मोठ्या स्पर्धा आहेत. तुम्ही पहा येणाऱ्या आगामी काळामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या स्पर्धा बघायला मिळतील. आता त्या दिवशी सांगलीमध्ये एक मोठी स्पर्धा झाली, ऑल इंडिया ओपन ISPL ॲफिलिएटेड टुर्नामेंट होती. ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये होतं. येणाऱ्या आगामी काळामध्ये साताऱ्यामध्ये 1.5 लाख रुपयांची एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यामुळे तुम्ही बघू शकता की क्रिकेट किती बदललाय. हा चेंडू यावेळेस थोडासा स्लोअर वन गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू. अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर. बोटांची जादू तिकडे बघायला मिळाली आणि बॉल सरळ रक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला, विसावला. डॉट बॉलची सांगता तिथे आतमध्ये बघायला मिळेल. दुसरं षटक थोडंसं महागड आहे. त्या षटकाचा बॅकलॉग इकडे भरून काढला जाईल का हे पाहायचं आहे. हा बॉल यावेळेस लेग स्लिप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे पुन्हा एकदा एकच सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होत नाही. बॅकअप मागे उभा करून ठेवलाय. एका धावेच्या मदतीने टीम पुढे, एका धावेच्या मदतीने आपल्याला पुढे जायचंय. श्रीनाथ चषकाचं हे एक मोठं आयोजन आहे. 51,000 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं एक मोठं बक्षीस आज या स्पर्धेमध्ये. आणि हा मानाचा सन्मानाचा करंडक तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तो मानाचा सन्मानाचा करंडक मिळवण्यासाठी मॅरेथॉन सुद्धा तितकीच मोठी आहे. कारण इकडे सहज सोप्या पद्धतीने विजय प्राप्त होणार नाही. ताकद संघ प्रत्येक समान दाखवेल. उडवला हा चेंडू, आसमान दाखवलाय. लेंथ नाही तुम्ही टाकू शकत. ज्या चेंडूच्या प्रतीक्षेतच बॅटर असतो तो लेन टाकलेला चेंडू आणि सरळ मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करणारा पुन्हा एक बहारदार षटकार. या षटकारानं धावसंख्या वाढेल. धावपलकीवरती 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावपलकीवरती पूर्ण झालेला हा धावपलकीचा खेळ आहे. 31 धावांचा आकडा धावपलकीवरती. फलंदाज तुम्ही बघितलेत की फलंदाजांचा दबदबा. मात्र हल्लीचं क्रिकेट तुम्ही बघा, तसा जर विचार केला तर हल्लीचं क्रिकेट हे गोलंदाजांच्या अवतीभोवतीच दिसलंय. बॉल जर खराब झाला तर नवीनच चेंडू दिवसभर तुम्हाला दिला जाईल.
बॉल खराब झालेला आहे, पंचांनी तो बाहेर दिलाय. त्याच्या जागेवरती नवीन बॉल तुम्हाला दिला जाईल. आतमध्ये नवीन चेंडू आहे, पॅटर्न तो लगेच चेक करून घेतला सुद्धा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये ही धावांची एक मोठी उधळण आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बॉल यावेळेस थोडंसं आपण पाहतो ट्रिगर मोमेंट शफल केलं होतं. तिन्ही स्टंप कव्हर करत आडव्या बॅटनं तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात दिसले होते, मात्र तो मिस झालाय. स्विंग अँड मिस का आणि तिकडे बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये आम्ही आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू असताना टीम मळद अल्टिमेट क्रिकेट क्लब बारामतीची टीम आहे. बारामती तालुक्यातलं मळदचं गाव आहे आणि ते तुम्हाला गाव आतमध्ये बघायला मिळेल. हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू माती कापत आलाय, स्क्वेअर लेग मागे उभा करून ठेवलाय. क्षेत्ररक्षकाचा थोडासा फंबल. आपण सांगितलंय सुरुवातीपासूनच की टीम तुम्ही नॉकआउट फेरी ज्यावेळेस फॉलो करताना किंवा फेस करताना तुम्हाला चुका करायला जास्त परवानगी नाही. प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच जिकडे तुम्हाला असतं ना, तिकडे एखादा सामना जरी तुम्ही पराभूत ठरला तरी तुम्हाला दुसरी मॅच खेळण्याची संधी उपलब्ध असते, मात्र इकडे तसं नाही. इकडे जर तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला या स्पर्धेचं दार सरळ बंद होऊन जाईल. हा बॉल लेग स्टंपवरून उचललाय आणि फाईन लेगच्या डोक्यावर ना बॉल सरळ सीमारेषा पार ऑन ओव्हर बाउंड्री. या षटकार या षटकामध्ये सुद्धा धावांची उधळण मात्र मोठी राहिली, जी म्हणजे अर्थात अल्टिमेट 11 मळद बारामती. 3 षटकांचा खेळ, धावपलकेवरती 39. 3 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालेला आहे आणि 39 धावा. पहिल्याच गोलंदाजानं फक्त धावा थोड्या जपून खर्च केला होता, मात्र त्यानंतर मोठी धावांची उधळण दिसली आणि 3 षटकानंतर 39 धावा. धावा तुम्हाला जपूनच वापराव्या लागतील. हल्ली पंतप्रधानांनी सुद्धा लपतवाडी टीम आणि केतकवळे संघ या 2 टीम मध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, आपण टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. तर विजयासाठीचं टार्गेट समोर सेट आहे. 55 धावा विजयासाठी आपण पाहतो पुढे बनवायचे. केतकवळे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लपतवाडी टीम आपण टॉस साठी या. लपतवाडी टीम आपण कॉन्टॅक्ट करा इथे. पंचावन्न धावांचं टार्गेट आहे समोर आणि टीम जानता राजा क्रिकेट क्लब गुळुंचेचे पहिले 2 सलामीवीर आतमध्ये दाखल होत आहेत. 30 चेंडूमध्ये 55 धावांचा हा प्रवास आहे आणि आजच्या दिवसातली होणारी पहिली मॅच कोणाकडे राहते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. प्री क्वार्टर साठी पात्र ठरणारी टीम आहे यामधला विजेता. पहिले 2 सलामीचे बॅट तयार आहेत. एक मापक धावफलक आहे. मेन पंचांनी कॉल केलेला आहे. मॅचला सुरुवात करतो आपण. डावाची सुरुवात होईल. गणेश बॉलिंग मार्क वरती पहिला क्रमांकाचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता. अर्ध्या विकेट वरती चेंडू ठेवलाय. डाऊन द ग्राउंड हा लावून चेंडू लॉग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक समोर पहिल्या चेंडूवरती 1 सिंगल तिकडे प्राप्त होते आणि एका सिंगल धावेच्या बरोबरी धावपलकेचा सिलसिला, धावपलकेचा प्रवास आपण पाहतो पुढे सुरू होत असताना खेळ आणि तो डाव सुरू झालाय. 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावत संख्या आपण पाहतो पुढे खेळ सुरू झाला. रोहित कुंभार यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक संपन्न होतोय. हा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि धाव संख्या 4. चौकाराची नोंद तिथे येईल. 4 धावा तिथे. या चौकाराने धाव संख्या वाढेल. धावपलकेवरती धावा पुढे येतील.
टॉस जिंकलाय केतकावर टीम इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून पुढे. हा बॉल पुन्हा एकदा खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट. एक स्क्वेअर कटची झलक आपण पाहतो या फटक्यावरती दिसली होती. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील तोपर्यंत 2 धावा त्या चेंडूवरती प्राप्त होतील. 2 धावा तिकडे मिळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रेस्ट्रिक्शन्स फील्ड सेटअप वरती जे आहेत ना, मॅन्डेटरीचा जो पॉवर प्ले ना टीम तो चांगला हाताळावा लागणार आहे जो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. बॅटिंग टीम पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये किती धावा गोळा करते हे पाहायचंय. जाणता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा संघ मैदानावरती दाखल झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 1 चौकाराची नोंद आतापर्यंत या ओव्हरमध्ये राहिली. बॉल यावेळेस फटका थोडा फसलाय. मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन अ कॉट अँड फर्स्ट विकेट इज गॉन. डावाला पडतंय पहिलं खिंडार. पहिला खेळाडू बाद होऊन माघारी फिरणार आहे. पहिला धक्का टीमला. पहिल्या षटकाचा खेळ आपण बघतोय. 55चा हा प्रवास आहे. 7 धावा धावपलकीवरती. एक गडी मात्र गमावला टीमनं. जाणता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे तर पाठात दाखल होतील आता. पहिलाच बॉल. पहिला चेंडू उंच आकाश मार्गाने खेळलाय. ओहो हो. क्षेत्ररक्षक तिकडे बॉन्ड लाईनच्या जवळ तो बॉल सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसलेत. मात्र तिसऱ्या पंचांकडून एकदा चेक केलं जाईल की तो चेंडू व्यवस्थित पद्धतीने सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलाय की नाही. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. 4 धावा. चार धावा तिथे आलेत. या चौकाराच्या मदतीने धावा संख्या पुढे 11 ऑन फूट. 11 धावांचा आकडा. अक्रॉस दी लाईन थोडा अलॉंग दी कार्पेट जाण्याच्या प्रयत्नात आपण पाहाल यावेळेस हा चेंडू मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक थोडा पुन्हा तिकडे फंबल आहे. धावफलक सेव्ह करताय टीम आणि हा धावफलक सेव्ह करत असताना अशा चुका थोड्याशा टाळाव्या लागतील. या आधीचाही एफर्ट चांगला होता मात्र तिकडे 4 धावांची नोंद तिसऱ्या पंचाने दिली. एक षटक आतमध्ये टाकून पूर्ण होतंय. पहिल्या षटकाचा खेळ टाकून झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावफलकीवरती येते 13 धावा. 13 धावा धावफलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झालाय. 55चा प्रवास आहे. त्यापैकी 13 धावा धावफलकीवरती. अजून 24 चेंडू मॅच मध्ये शेष आहेत.
पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू होणार आहे. जाणता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे तुम्ही पाहाल, आणि कठीण काळामध्ये जर तुम्हाला धाडसानं लढायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. कठीण काळामध्ये धाडसानं कसं लढायचं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला सांगून जाईल. व्हिएतनाम राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं होतं. व्हिएतनामनं अमेरिकेसारख्या राष्ट्राला पराभूत करून टाकलं होतं, आणि त्यावेळेस त्या व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांना विचारलं होतं की तुम्ही हे कसं करू शकला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती वापरल्या होत्या. नंतर बघायचं जाणता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे अल्टिमेट. हा बॉल यावेळेस स्वॅगनं स्वागत केलंय. परफेक्ट मिडल, प्रॉपर टायमिंग, एक चांगलं शॉट एक्झिक्युशन, आणि उंच आकाश मार्गाने हा बॉल सरळ मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करणारा बहारदार षटकार. पहिल्या चेंडूवरती ठोकलेला एक खणखणी षटकार तिकडे दिसलाय. या षटकारानं धावसंख्या वाढेल. धावपलकेवरती 19 धावांचा आकडा हा ऑनबोर्ड वरती पुढे तयार होतोय. 19 धावा धावपलकेवरती. लेन टीम तुम्हाला चांगली ठेवावी लागणार आहे. एखादा चुकीच्या टप्प्यावरती चेंडू टाकल्यानंतर त्यावरती मोठा फटका येतो. हा सूत्र, हा फॉर्म्युला आपण क्रिकेटमध्ये बघितलाय. आणि हल्लीचं क्रिकेट मी सांगितलं, आपण मगाशी चर्चा केलेली की हल्लीचं क्रिकेट ही गोलंदाजांच्या भोवती फिरतंय. त्यामुळं चांगले गोलंदाज तुमच्या टीम मध्ये निश्चित असावेत, त्याचा फायदा होतो. त्यानंतर त्याचं गुडविल तयार होतं. तुमच्याकडे 3-4 चांगले बॅटर असतील, 3-4 चांगले फलंदाज असतील तर तुम्ही एखादी मॅच जिंकू शकता. मात्र जर तुमच्याकडे 4-5 शोर गोलंदाज असतील ना, चांगले बॉलर असतील ना, तर तुम्ही संपूर्ण स्पर्धा जिंकाल. त्यामुळे कमीत कमी 4 शोर गोलंदाज तुमच्याकडे असावेत, ज्या गोलंदाजांच्या बेसवरती तुम्हाला एक चांगली प्रतियोगिता जिंकता येऊ शकते. धावपलकेवरती धावा वाढलेल्या आहेत. एक षटकार या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक एंड. हा प्रवास 55चा आहे. फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टाकून दिलाय. पुन्हा या बॉलवरती धावा येतील त्या 6. षटकार. षटकार ठोकण्यात यश मिळत आहे. दुसरा षटकार आहे, आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्या धावपलकेवरती पुढे येईल. 26 धावा. दोन षटकाराच्या मदतीने 26 ऑन बोर्ड. 26 धावांचा आकडा धावपलकेवरती पूर्ण होणारा खेळ आहे. चेंडू यावेळेस थोडासा शिरापासून दूरवरती ठेवलेला. थोडंसं गती परिवर्तन. स्लोअर वन, धीम्या गतीने हा चेंडू. स्लोअर वन सुद्धा एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा प्रमुख अश्र मानला जातो. तुम्ही पहा, फक्त तो स्लोअर वन कधी टाकायचा आहे हे तुम्हाला आधी अभ्यास ज्ञान अवगत करावं लागतं. फुल टॉस नाही टाकू शकत. लक्षात घ्या, जर फुल टॉस टाकत राहिला तुम्हाला रिझल्ट हेच मिळत राहतील. बॅटिंग विकेट आहे, बाउंड्रीज लहान आहेत, छोट्या आहेत, कमी यार्डच्या आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्ध्याला तुम्ही फुल टॉस टाकताय, याचे धोके जास्त होतील. टीम धोका पत्करावा लागेल. हा तिसरा षटकार आहे यावर मधला. षटकारांची उधळण दिसली. धावपलकेवरती 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलकेवरती. 32 धावा धावपलकेवरती. हे दुसरं षटक आहे, आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या दाखवली जाते ती 32 धावा. बॉल यावेळेस बॅक टू द बॉलर. शतरक्षकाला केलाय बेट, आणि बॉल पुन्हा सरळ सीमारेषा पार. अजून एक खणखणीत चौकार. प्रचंड महागडे षटक राहिलंय. 36 झालेत. 55चा प्रवास होता. शेवटचे 18 चेंडू आता खेळा शिल्लक आहेत, आणि शेवटच्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 19 धावा. 18 चेंडू मध्ये
19 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. केतकावळे टीम टॉस जिंकून आपण शतरक्षण निवडलेलं आहे. आपण लाईन वरती थांबा. अठरा 19चा खेळ हा डावा शिल्लक आहे. या षटकातला हा पहिला चेंडू निर्धाव म्हणजे 17 चेंडू अजून आता खेळात शिल्लक राहतील आणि 17 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावा अजून दूर आहे टीम जांता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे. हो यावेळेस पुन्हा एकदा चांगला टर्न आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत पुढे. कॅल्क्युलेशन जरी सोळस जवळ असलं तरी हा सामना जितका सोपा दिसतो तितका सोपा इथून पुढे राहील का हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. हा चेंडू लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. लागोपाठचे 3 चेंडू एका ओळीत निर्धाव टाकलेले आहेत. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आहे. डॉट बॉलची सांगता तिथे आतमध्ये बघायला मिळाली. कमबॅक करू शकतो अल्टिमेट 11 मळत बारामती इथून पुढे सुद्धा. 19 धावा अजूनही दूर आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू निर्धाव टाकत या षटकामध्ये गंमत करून टाकली. बॉल यावेळेस बॅटच्या आतली कड आहे आणि चौथा चेंडू लागोपाठचा निर्धाव आहे. चौथा चेंडू लागोपाठचा निर्धाव आलाय. मॅच मधला तो ट्विस्ट तयार होतोय. परिस्थिती बदलली. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पाच चेंडू लागोपाठचे डॉट होते. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि आता राहिलेत 12 चेंडू. बारा चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 13 धावा. 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आता सामना जिंकण्यासाठी. हा खेळ आतमध्ये शिल्लक राहिलाय. 12-13ची समीकरणाची मॅच. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक आणि दोघांमधून हा चेंडू निघालाय सरळ सीमारेषा पार आणि या चेंडूवरती सुद्धा धावा येतील त्या 4. जवळ आहे सामना. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. आता मात्र ती जांता राजा क्रिकेट क्लब बुळूंचं पारड चढ दिसतंय या मॅच मध्ये. बॉल यावेळेस थोडंसं शफल केलाय. थोडीशी ट्रिगर मुवमेंट करत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. एक धाव तिकडे प्राप्त झाली ती 22 ची. बॅटिंग बॉलचा संपर्क नाही. 22 ची एक सिंगल आहे. धाव संख्या वाढणार आहे. 47 धावा धावपलकीवरती पूर्ण आहेत. 47 धावांचा आकडा धावपलकीवरती विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम.
आजच्या दिवसातील होणारी पहिलीच मॅच आहे. केतकवळ टीम तुम्ही लाईन वरती येऊन थांबा. यानंतर आपल्याला लगेच क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जायचं आहे. धाबाची संधी आहे आणि पंचांचा OUTचा कॉल आहे. नऊ चेंडू खेळात आहेत आणि 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नेबाठा आतमध्ये पहिलाच बॉल फ्लाइट आहे ओव्हर बाउंड्री आणि धावा 6. षटकार. या षटकारानं मॅच मध्ये फक्त 2 धावा आता शिल्लक राहिलेल्या आहेत. दोन धावींची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 8 धावा बनवायच्यातल्या 6 षटकाराबरोबरीत फक्त आता 2 पावलं दूर आहे चांता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे. या लाईन वरती केतकवली टीम यानंतर लगेच फिल्डिंग साठी तयार राहा. 5 ओव्हरचा खेळ तुम्हालाही खेळायचा आहे. या मॅच मध्ये फक्त 2 धावा दूर आहे टीम. ओ बॉल उंच आकाशात आहे. फटका फसलेला दिसलाय. बॉल हातातून निसटतोय. 2 आणि हा सामना जिंकलाय जानता राजा क्रिकेट क्लब गुळूंचे टीमनं. चला लगेच फिल्डिंग टीम या आतमध्ये. दुसरी मॅच होते केतकवळेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी. मॅच सुरू होते 5 षटकांचा पुन्हा एकदा खेळ. त्यानंतर पुन्हा आपल्या बरोबरीत मायक्रोफोन वरती ऍड होतील खंडाळा सातारा आमचे सूरज धायगुडे सर. पाठीमागच्या वर्षी सुद्धा हा आवाज आपल्या कानावरती आहे. या वर्षी सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेचा एक भाग आहे आमचे सूरज. आणि मॅच कहाणी बरोबरीत स्वप्नील भैया काकडे इन लाईव्ह ऍक्शन तुम्हाला या मॅच मध्ये इन लाईव्ह दिसतील. मेन अंपायर्स म्हणून PTC लाईव्ह बरोबरीत तुम्ही जॉईन राहा श्रीनाथ चषका बरोबरीत.